नमस्कार मंडळी. 1 जून 2025 या दिवशी ब्राह्मण सभा डोंबिवली येथे मी शेअर गुंतवणुकीचा राजमार्ग ह्या विषयावरती व्याख्यान दिले आणि त्यानंतर रंजक प्रश्नोत्तरे देखील झाली. मंडळी, मी 2006 साली शेअर गुंतवणुकीकडे वळलो. 2007च्या अखेरीपर्यंत चांगलाच माझा पोर्टफोलिओ वाढला होता, परंतु तेव्हा मी नफा घेतला नाही आणि नंतर 2008 मध्ये आलेल्या अमेरिकेतील महामंदी आणि त्यानंतर जगभर पसरलेल्या भीतीच्या वातावरणामुळे मी माझा पोर्टफोलिओ खूप गडगडलेला असताना विक्री केली, लॉस बुक केला आणि तो लॉस माझ्या दृष्टीने खूप मोठा होता. त्यावेळेला मी IIT मुंबईतून PhD करत होतो आणि त्यावेळेला अर्थार्जन बंद केलेलं असताना एवढा मोठा लॉस घेणं हे काही परवडणारं नव्हतं. परंतु त्यातून डगमगून न जाता माझ्या चुका मी शोधल्या आणि त्यातून माझा लॉस पुढील 3 वर्षामध्ये रिकव्हर केला आणि 2013 पासून आजपर्यंत माझा परतावा हा 30%हूनही अधिक घसघशीत असा राहिलेला आहे. त्याच्यामागची जी सूत्र आहेत त्याचे मी मराठी आणि इंग्रजी व्हिडिओज बनवलेले आहेत. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एका गुगल ड्राईव्हच्या लिंकमधून ते मराठी आणि इंग्रजी व्हिडिओज डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून डाउनलोड करून आपल्याकडे ठेवता येतील. त्याचबरोबर फायनान्स आणि इन्व्हेस्टिंगवरती देखील 80-80 पानाच्या नोट्स आपल्याला विनामूल्य डाउनलोड करता येतील आणि त्या सर्वाचा लाभ आपण आपल्या गुंतवणुकीमध्ये घेऊ शकाल. मी हे व्हिडिओ बनवले ते केवळ ह्या भूमिकेतून की ज्या कारणामुळे मी एवढा मोठा लॉस पत्करला ती वेळ इतरांवरती येऊ नये. सामान्य माणूस ज्या चुका करतो त्या सगळ्याचा मी अभ्यास केला आहे आणि त्या सगळ्यातनं हे व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि माझी भूमिका अशी आहे की जेवढं आपण आपल्या जोखमीचं व्यवस्थापन चांगलं करू तेवढं आपोआपच आपला परतावा वाढणार आहे. या उलट आपण परताव्याच्या मागे धावलो तर अनेक जोखमी आपण ओढवून घेतो आणि मग त्यातून खूप मोठा धोकाही पत्करतो आणि त्यातून आपल्याला हानी देखील होते. मंडळी, हा चांगला परतावा मिळवून माझ्याच निधीतून मला काही समाजोपयोगी असे उपक्रम घ्यायचे आहेत. विशेषतः ऋषीचिंतन आणि आपलं समृद्ध असं धर्मचिंतन हे समाजापर्यंत पोचावं आणि आपली पिढी अत्यंत उत्तम घडावी, पुढची पिढी अत्यंत उत्तम घडावी, या भूमिकेतून मी काही सामाजिक कार्य आता हाती घेतलं आहे. ऋषीचिंतनावरती आधारित मी अनेक चिंतनिका देखील बनवतो आणि त्याचबरोबर धर्म म्हणजे रिलिजन नव्हे तर धर्म म्हणजे आपल्यातील देवत्वाचं प्रत्यक्ष प्रकटन, अशा प्रकारची आपली जी भूमिका आहे, ऋषींची भूमिका आहे, त्याबद्दलही प्रबोधन करावं म्हणून धर्मविषयक काही पुस्तिका देखील मी मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये लिहिल्या आहेत. त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तळाशी मिळू शकतील. आपण त्या सगळ्याचाच लाभ घ्यावा आणि आपली पुढची पिढी घडवण्याच्या दृष्टीने त्याचा अधिकाधिक प्रचार देखील करावा ही मी विनंती तुम्हाला करीन. मला खात्री आहे की हा व्हिडिओ देखील आपण इतरांना शेअर कराल की ज्याच्यामुळे मराठी माणूस हा गुंतवणुकीकडे एक सकारात्मक भूमिकेकडून बघायला लागेल आणि जी एक बोटचेपी भूमिका मराठी माणूस शेअर बाजाराकडे बघताना घेतो किंवा चुकीने ट्रेडिंगच्या मागे धावतो, या दोन्हीपासून दूर राहून तो एक चांगला घसघशीत परतावा काही तत्वांचा अंगीकार करून मिळवू शकेल, ही माझी ह्या भाषणामागची, उद्बोधनामागची भूमिका आहे आणि मला खात्री आहे की आपण त्याचा लाभ घ्याल आणि इतरांपर्यंत देखील ते पोचवाल. खूप खूप धन्यवाद. कौटिल्य नागरी सहकारी पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक श्री उमेशजी सराफ, सचिव श्री सुनीलजी जोशी, CEO गोकुळजी पाटील, अनघाताई खरे, आज सूत्रसंचालन करणारे श्रीकांतजी कानडे, सर्व विश्वस्त पदाधिकारी, कार्यकर्ते, ब्राह्मण सभा डोंबिवलीचे पदाधिकारी, माझे मित्र, ज्यांच्यामुळे भालचंद्र कुलकर्णी ज्यांनी आता माझा परिचय करून दिला, आमचा परिचय हा साधारण 45 वर्ष जुना आहे आणि ज्याचा त्यांनी उल्लेख केला, पुढच्या काळामध्ये माझा वेळ हा पूर्णपणे ऋषीचिंतन हे समाजापर्यंत पोचावं
याचसाठी द्यावं असं मी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे अर्थविषयक भाषणं करायची नाहीत असा निर्णय मी काही काळापूर्वी घेतला. पण भालचंद्र कुलकर्णी त्यांचा फोन आल्यानंतर नाही म्हणणं शक्य नव्हतं. डॉक्टर कोल्हटकरांचाही परिचय खूप जुना आहे, सुनीलजींचा परिचय जुना आहे, उमेश सराफांचा परिचय जुना आहे. त्यामुळे ब्राह्मण सभेशी माझं खूप जुनं नातं आहे आणि त्यामुळे मी ह्याला होकार दिला. हा विषय प्रारंभ करण्यापूर्वी मी डोंबिवलीतील 3 हुतात्मे स्वर्गीय अतुलजी मोने, संजयजी लेले आणि हेमंत जोशी यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो. डोंबिवलीकरांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि जेव्हा त्यांच्यासाठी निधी संकलनाचा विषय माझ्यापर्यंत पोहोचला, मी माझ्या परीने त्याला योगदान दिलं. CNN जागतिक पोर्टलवरती मला खरं म्हणजे त्यांचे फोटो बघायला मिळाले आणि डोंबिवलीकरांनी दिलेली श्रद्धांजली बघायला मिळाली. धर्म आणि अधर्माचं हे जे युद्ध आहे ते आपल्या घरापर्यंत येऊन पोचलेलं आहे आणि त्यामुळे आपण सजग होण्याची आवश्यकता आहे. अशा ह्या कालावधीमध्ये हे ऋषी चिंतनच आपल्या देशाला तारू शकेल आणि त्याचा जेवढा आपण प्रसार करू शकू म्हणून माझ्या दृष्टीने मी त्याला माझा वेळ वाहून द्यावा अशी माझी मानसिकता आहे. पण आता जो विषय मला आता दिलेला आहे, शेअर बाजारातील गुंतवणुकीचा राजमार्ग, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण मी माझे विषय मांडण्याच्या आधी श्रोत्यांची पार्श्वभूमी आणि थोडीशी मनोभूमिका मी जाणून घेऊ इच्छितो. म्हणून मी काही प्रश्न उपस्थित करणार आहे. तुम्ही फक्त हात वर करून उत्तर द्यायचं आहे, काही तोंडाने आवश्यकता नाही आहे. कारण मला एक साधारण आपण सगळेजण कुठल्या मानसिकतेतनं इथे आलेला आहात याचा अंदाज आल्याशिवाय मी विषय मांडणी करणं हे योग्य होणार नाही. म्हणून माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्यापैकी किती जण शेअर बाजारात म्हणजे थोडक्यात कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात? त्यांनी हात वर करावे. अरे, बहुसंख्य मंडळी करतात. छान. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपल्यापैकी किती जण शेअर बाजारात खेळतात म्हणजे ट्रेडिंग करतात? ओके, आहेत, काही प्रमाणामध्ये ते आहेत. आपल्यापैकी किती जण इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात? बरेच जण आहेत. आपल्यापैकी किती जणांना इंडेक्स फंडाबद्दल माहिती आहे? अरे, चांगलं आहे, चांगल्या संख्येने आता माहिती झाली. ज्यांच्याकडे जे गुंतवणूक करतात त्यांच्याकडे 10 पैकी अधिक शेअर्स आहेत माझ्याकडे, असे किती जण आहेत? मोठ्या संख्येने. आपल्यापैकी किती जणांनी आपलं जे काही संचित आहे, आता संचित जेव्हा मी म्हणतो त्याच्यामध्ये मी घर धरत नाही, कारण आपल्याला ते राहण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या घरचे दागिने मी धरत नाहीत, ते आपल्यासाठी आवश्यक आहे. पण ज्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक आपण करू शकतो आणि मी ठरवू शकतो कुठेही गुंतवणूक करायची, मग त्याच्यातले काही जण घरामध्ये देखील ती गुंतवणूक करतात. जी काही तुमच्या हातामध्ये पैसे आहेत की ज्याच्याबद्दल तुम्ही निर्णय घेऊ शकता त्याला मी तुमचं संचित म्हणतो. आणि ह्या संचितापैकी 50% अधिक माझे पैसे शेअर बाजारात आहेत. अशी किती माणसं आहेत? 50% अधिक माझे पैसे शेअर बाजारात आहेत. अशी एक 5-6 जण आहेत. बाकी जणांचे थोडं कमी टक्केवारीने आहेत. असू दे ना, असं काही चूक बरोबर असा विषय नाही, एक मला समजून घेण्याच्या दृष्टीने. आपल्यापैकी किती जण यूट्यूबर्सचे व्हिडिओ, TV चॅनेल्स किंवा वर्तमानपत्रामध्ये येणारे रकाने बघून गुंतवणूक करतात? NDTV किंवा अशा प्रकारची CNBC कमी संख्येने. याचा अर्थ बरेच जण आपला स्वतःचा विचार करून करतात, चांगली गोष्ट आहे. आपल्यापैकी किती जण SIP करतात? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके. आपल्यापैकी किती जण ॲव्हरेजिंग करतात? ॲव्हरेजिंग म्हणजे काय की मी एका भावाला शेअर घेतला, आता त्याचा भाव खाली आला, मग मी त्याच्यामध्ये आणखीन गुंतवणूक केली. असे किती जण करतात? त्याला ॲव्हरेजिंग असं म्हणतात, रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. ठीक आहे, काही प्रमाणामध्ये करतात. मला लक्षात आलं. शेवटी पहिल्यांदा डायग्नोसिस करावा लागतो, त्यानंतर विषय मांडावा लागतो, असं आहे. आता मी माझी काही डिस्क्लोजर्स करतोय आपल्यासमोर, तुम्हाला माहिती असावी म्हणून. कारण माझी पार्श्वभूमी समजल्याशिवाय मी कुठल्या मनोभूमिकेतनं हे मांडतोय हे तुम्हाला लक्षात येणार नाही. म्हणून त्याच्यात पुन्हा तुमचं चूक किंवा माझं बरोबर, माझं चूक तुमचं बरोबर असं काही नाही. मी जे आहे ते मी माझं
वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडतोय. पहिलं डिस्क्लोजर म्हणजे मी ट्रेडिंग करत नाही, हे पहिलं मी केवळ कंपन्यांचा अभ्यास करून गुंतवणूक करतो. दुसरं डिस्क्लोजर, बऱ्याच वेळेला काय होतं, वक्ता आल्यानंतर तो सदैव यशस्वी माणूस होता अशी लोकांची मनोभूमिका असते. तसं माझं बिलकुल नाही. माझा प्रारंभ, मी शेअर गुंतवणूकला प्रारंभ 2006 साली केला. 2007 मध्ये प्रचंड रॅली आलेली होती, त्यावेळेला मी विकले नाहीत. 2008 मध्ये लिमन ब्रदर्सचा कोलॅप्स आला, त्यावेळेला मी IITतनं PhD करत होतो. 2 वर्ष अर्थार्जन थांबवलेलं होतं. माझी पत्नी काही कुठे नोकरी करत नाहीत, मला 3 अपत्य आहेत. आणि त्या भीतीपोटी जेव्हा कोलॅप्स आला त्यावेळेला माझा शेअर ब्रोकर, त्याला मी फोन करायचो की बाबा काय हे आहे, तर तो मला दरवेळेला सांगायचा फोन केल्यानंतर अजून खाली जाणार आहे. आणि ह्या भीतीपोटी सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः या भूमिकेतून मी किती लॉस बुक करावा, तो एवढा लॉस होता की 2005च्या नंतर घराच्या किमती खूप वाढल्या आहे, तुम्हाला माहिती आहे. 2005च्या आधी मी 3 घरं विकली, 2 ठाण्यातली आणि 1 पवईमधली. म्हणजे मी किती अडाणी होतो बघा. अडाणी असणं काही गुन्हा नाही आहे, अडाणी असणं हे प्रांजळपणे सांगितलं पाहिजे. ती 3 घरं विकून मला जे पैसे मिळाले रिअल इस्टेट रॅलीच्या आधी, तेवढे माझे पैशाचा लॉस मी 2008-09 मध्ये बुक केला. म्हणजे माझ्या हातामध्ये घरंही राहिली नाहीत आणि माझ्या हातामध्ये ते पैसेही राहिले नाहीत. माझं PhD लांबलं. 2010 साली आमच्या घरामध्ये प्रचंड अडचणी आल्या. माझ्या मोठ्या मुलीचं अपत्याचा आजारपण बघायला लागणं हे कुठल्याही पालकाला कधी बघायला येऊ नये. दीर्घकालीन तिचं आजारपण आम्हाला तिला सहाय्य करून त्यातनं बाहेर काढायला लागलं. ती पण खूप धीराची बाहेर आली. पण थोडक्यात आमच्यासाठी खूप अडचणीचा काळ होता. अशा काळामध्ये सर्वसामान्यपणे माणूस असं म्हणतो की नाही, ज्याच्यात मला फटका बसला तिकडनं माणूस पहिल्यांदा पळून जातो. पूर्वी माझे वडील सांगायचे की तू कशाला शेअरमध्ये गुंतवणूक करतोस, ते जायच्या आधी. पण सगळं झालं होतं, त्यांचंही निधन झालं. पण मी ठरवलं की ज्या माझ्या चुका आहेत त्या चुकांची जबाबदारी मी स्वीकारली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या चुकांची जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत मार्ग कधीही निघत नाही. आणि मला दुसरा पर्यायच नव्हता, कारण गेले 24 वर्ष, जेव्हा 2001 साली मी माझ्या स्वतःच्या व्यवसायाला प्रारंभ केला तेव्हापासून मी जाऊन कोणाकडेही काम मागितलेलं नाही. समोरनं येईल ते करायचं, आपल्या बलस्थानं सांगायची, आपलं काय नाही हे सांगायचं, आणि त्या दोन्ही सांगितल्यानंतर जे आपल्याला कामं देतील ती निष्ठेने करायची. आणि ती उत्तम झाली, जी काही कामं आली ती. पण असं नव्हतं कधीही की माझ्याकडे सातत्याने काम होतं. 2-2 महिने माझ्याकडे कामही नसायचं. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, म्हणजे माझी एक मनोभूमिका पहिल्यांदा लक्षात येईल. थोडक्यात मला या सगळ्या कठीण प्रसंगातनं बाहेर येऊन माझी गुंतवणूक ट्रॅकवरती आणण्याशिवाय मला पर्याय नव्हता. आणि ते मात्र सुदैवाने मी केलं. त्यातच मला कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अत्यंत वाईट अनुभव 2008-09 मध्ये आला. नाव घेत नाही, एक अतिशय सुप्रसिद्ध NBFC की ज्यांनी त्या काळामध्ये, म्हणजे सगळेजण म्हणतात वी वॉन्ट टू रेज दी बार ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे 2 स्तर आहेत. एक आहे ऑपरेशनल गव्हर्नन्स. ऑपरेशनल गव्हर्नन्स म्हणजे त्यांचे सिस्टम सुधारणं, प्रोसिजर सुधारणं, ही सगळी कामं उत्तम प्रकारे करणं, याला मी ऑपरेशनल गव्हर्नन्स म्हणतो. जो बोर्ड गव्हर्नन्स असतो, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अनुभव असा येतो की स्वार्थ जो असतो माणसाचा, तो जे स्टेकहोल्डर्सचं हित आहे त्याच्यावरती बऱ्याच वेळेला मात करतो. म्हणजे उदाहरणार्थ 2008-09 मध्ये शेअर बाजारामध्ये प्रचंड कोलॅप्स आलेला असताना एक अशी कंपनी की जी आपल्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये लिहिते की वी वॉन्ट टू रेज दी बार ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स, ते ह्याची वाढ बघून स्वतःच्या उच्चाधिकाऱ्यांसाठी आणि बोर्ड लेवल मधल्या सगळ्या लोकांसाठी स्टॉक ऑप्शन्स घेते. जेव्हा त्यांचा भाव 3100 वरनं 1351 खाली आलेला होता, आणि त्याच्यातनं हे सगळे लोक चक्क प्रॉफिट्स मिळवतात, त्यावेळेला माझा कॉर्पोरेट गव्हर्नन्स ह्या विषयावरचा विश्वास उडाला. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आय डू नॉट थिंक देर इज एनी ब्लू चिप. हे एक खोटं आपला असलेला भ्रम आहे की ही कंपनी इज अ ब्लू चिप. काहीही नाही तसं. तुम्हाला तुमची गुंतवणूक, तुमचे पैसे सांभाळायचे असतील, तुम्हालाच ताहून सुलाखून बघितलं पाहिजे
किती वेळा तरी छोट्या कंपन्यांमधला गव्हर्नन्स चांगला असतो आणि मोठ्या कंपन्या बऱ्याच वेळेला दे गिव्ह अ लिप सर्व्हिस. त्यांच्या एम्प्लॉई, संचालक आणि ह्यांचं हितसंबंध हे लार्जर स्टेक होल्डर इंटरेस्टच्या आधी बघितले जातात, असा माझा अनुभव आहे. मी धीर गमावला नाही. 2008-9 मध्ये झालेले लॉसेस 2013पर्यंत इतरही सगळ्या अडचणींना तोंड देत रिकवर केले आणि 2013 ते 2025 माझा परताव्याचा दर, आज मितीला जर मी कॅल्क्युलेट केला, ज्याला XIRR म्हणतो, हा 34% आहे दर साल दर शेकडा. सो आय हॅव बीन कंपाऊंडिंग अमेझिंगली वेल. माझे 99% पैसे शेअर बाजारात आहेत. माझी कुठेही ठेव नाही. क्षमा करा कौटिल्य. माझी कुठली एंडॉवमेंट पॉलिसी नाही, माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नाही, मला कोणी ग्रॅच्युइटी देणार नाही आहे, माझे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पैसे नाहीत, माझी पेन्शन योजनेमध्ये पैसे नाहीत. माझ्याकडे केवळ मोजके 5 शेअर्स आहेत, 2 सेव्हिंग्ज अकाउंट्स आहेत, 3 ब्रोकिंग अकाउंट्स आहेत. ते सुद्धा एका ब्रोकिंग अकाउंटचा आलेला वाईट अनुभव नाव घेत नाही, पण आय वॉज अबाउट टू एस्केलेट इट इन अ व्हेरी सिरियस वे, त्यांची एकंदरीत भोंगळ कार्यपद्धती बघता. त्यामुळे माझं वय आता 63 मला पूर्ण होतील. ढोबळमानांनी कालच तृप्तीताईंनी असेट लोकेशनचा विषय मांडला असेल. त्यामुळे जे टिपिकल फायनान्शियल प्लॅनर्स म्हणतात त्यांच्या दृष्टीने विचार करता माझे 45 ते 50%हून अधिक पैसे शेअर बाजारात नसायला पाहिजेत, पण माझे 99% शेअर बाजारात पैसे आहेत. गेल्या 6-7 महिन्यातली जी काही वावटळ आहे ती तुम्ही अनुभवली आहे. त्या दरम्यान मी आनंदाने घरामध्ये 2 पुण्यामध्ये घरांसाठी गुंतवणूक केली. एक माझ्या राहण्यासाठी आणि हे जे ऋषीचिंतनाचा जो विषय मांडला ते करण्यासाठी मला एक घर असावं, अशी 2 मोठी घरं मी पुण्यामध्ये हसत हसत माझ्या गुंतवणुकीच्या आधारावर घेतली. हे केवळ चांगल्या शेअर गुंतवणुकीमुळे. आणि मी म्हटलं तसं की हे जेव्हा आपण शेअर गुंतवणुकीकडे बघतो, थोडक्यात मी एका धंद्यामध्ये गुंतवणूक करत असतो. त्यामुळे त्या धंद्याचा अभ्यास कसा करायचा हे तंत्र मी विकसित करणं आवश्यक आहे. आणि हे मी करत असताना नैतिक मूल्य देखील पाळणं आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या परिचयात सांगितलं गेलं की 75हून अधिक कंपन्यांसाठी माझे वर्कशॉप झालेले आहेत. आताही पुढच्या महिन्यामध्ये एका कंपनीसाठी आहे, जे मी आता कमी केलेले आहेत, पण आता बोलवूनही मी जात नाही कारण मला हे ऋषीचिंतनाला वाहून घ्यायचं आहे. पण त्यापैकी 75 पैकी एकाही कंपनीमध्ये माझी गुंतवणूक नाही. म्हणजे कोणीही माझ्यावरती असा आरोप करू शकत नाही की ह्या कंपनीमध्ये, आता माझे काही सिनियर लिडरशिपसाठी वर्कशॉप झालेले आहेत, 6 शुक्रवारी सलग असेही त्यांच्या CEO हाताखालची जी पूर्ण सिनियर टीम आहे त्यांच्यासाठी झालेले आहेत. इथे मी पुन्हा नावं टाळतोय, पण त्या कंपन्यांमध्ये माझी गुंतवणूक नाही. कोणीही त्यामुळे मला तुम्ही इन्सायडर ट्रेडिंगचा फायदा घेतलात, तुम्हाला आतली माहिती होती म्हणून तुम्ही या शेअरमध्ये गुंतवलीत, असा आरोप माझ्यावरती कोणीही करू शकणार नाही. मी पूर्णपणे एथिकल इन्व्हेस्टिंग पाळतो, पूर्णपणे नैतिक मूल्य पाळतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ही स्वतःवरची जी इम्पोज्ड कोड ऑफ कॉन्डक्ट आहे की मी ज्या कंपनीसाठी वर्कशॉप घेईन त्याच्यासाठी किमान 18 महिने त्याच्यात गुंतवणूक करणार नाही, असं स्वतःचंच कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळे मी त्या कंपनीत गुंतवणूकच करत नाही. हे सगळ्यात सोपं करून टाकलेलं आहे. थोडक्यात माझे सगळे दोर मी कापून टाकलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं इन्शुरन्स प्रोटेक्शन नाही. याला कारण मी इन्शुरन्स प्रोटेक्शन समाजाकडनं घेणं म्हणजे मी समाजाकडनं मदत घेणं समजतो. इन्शुरन्स मी जेव्हा घेतो त्यावेळेला मी सक्षम नाही म्हणून मला समाजाकडनं मदतीची गरज आहे. शेवटी इन्शुरन्स कंपनी ही समाजाचा घटक आहे. समाजाकडनं मला गरज आहे म्हणून मी इन्शुरन्स घेतो. ही माझी भूमिका निदान या वयात असता कामा नये. या वयात मी समाजाला देणारा होणार अपेक्षित आहे. समाजाकडनं मी घेणारा होणं हे या वयात माझ्याकडनं अपेक्षित नाही. मी वानप्रस्थी आहे आता आणि त्यामुळे हे निर्णय मी कॉन्शियसली घेतलेले आहेत. त्या इन्शुरन्स कंपनीला मी रिन्यू करत नाही म्हणून का हे समजावल्यानंतर ते गरगरले की हा काय प्रकार आहे, हा असं कधी आम्ही उत्तर ऐकलं नव्हतं. मी म्हटलं माझ्या आईवडिलांच्या जेव्हा मला गरज होती समाजाकडनं मदतीची त्यावेळेला माझ्या आईवडिलांच्या आजारपणामध्ये तुमच्याकडनं मदत झाली, त्याची परतफेड म्हणून मी 10 वर्ष ही पॉलिसी रद्द केली नाही. तुमचे मी प्रीमियम भरत राहिलो जरी मी नंतर कधी मागणी केली नाही. तर तुमच्याकडनं जी मला मदत झाली त्याची परतफेडही मी आता केलेली आहे. आता मला तेही पुढे चालू ठेवायची नाही आहे. ते ऐकून
म्हणजे हे कधी उत्तर कोणाकडनं त्यांना ऐकायला मिळालं नव्हतं. आता मी माझ्या शेअर गुंतवणुकीच्या तत्वांकडे वळ, कारण मला वेळेचंही भान आहे आणि मी पटापट फक्त काही सूत्र मांडणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला काही प्रश्न जे आहेत ते मला उत्तर द्यायला तुम्हाला वेळ मिळेल. गुंतवणुकीचं पहिलं तत्व जे आहे ते व्हॅल्यू वर्सेस प्राईस असं आहे. व्हॅल्यू याचा अर्थ आपण जिथे गुंतवणूक करतो आहोत त्या गुंतवणुकीचं मोल काय आहे, मराठीमध्ये आपण त्याला मोल म्हणतो. एक उदाहरण समजावून सांगायचं झालं व्हॅल्यू वर्सेस प्राईसचं, तर करोना काळामध्ये रेमडेसिवीरच्या किमती वाटेल त्या झालेल्या होत्या. लोकांनी ब्लॅक मार्केट देखील केलं. 50,000 देखील लोकांनी ते इंजेक्शन घेतलं. त्याचं मूल्य होतं, बाजार मूल्य होतं 50,000 रुपये, पण लोकांनी तरीसुद्धा ते घेतलं. याला कारण ह्याच्यामुळे जर कोणाचा जीव वाचणार असेल तर ते मोल त्याचं जास्ती आहे, कोणाचं जीवन वाचणं. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी आपण व्हॅल्यू वर्सेस प्राईस ह्याचा विचार सदैव करत असतो. कधी कधी आपल्या लक्षात येत नाही, पण बाजारात जाऊन साधी वस्तू घेताना सुद्धा आपण MRP बघतो आणि त्याची किंमत आणि त्याचं खरंच आपल्याला किती उपयुक्तता आहे हे पडताळून बघितल्याशिवाय आपण खरेदी देखील करत नाही. साधे कांद्या बटाट्याची देखील करत नाही. वाटेल तेवढा भाव वरती जातो तेव्हा म्हणतो मला कांद्याची भाजी नसली तरी चालेल. म्हणजे आपण व्हॅल्यू आणि प्राईस सदैव बघत असतो. आता व्हॅल्यू ही कशातनं निर्माण होते? शेअर बाजारामध्ये बऱ्याच वेळेला 2 विषय मांडले जातात, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, ग्रोथ इन्व्हेस्टिंग. म्हणजे थोडक्यात ज्याच्यामध्ये वृद्धी होणार आहे अशा प्रकारची जे तंत्र असतं त्याला ग्रोथ इन्व्हेस्टिंग म्हणतात. आणि ज्याच्यात जास्ती व्हॅल्यू आहे, मोल आहे, तिथे गुंतवणूक करणं याला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणतात ढोबळमानाने. पण माझ्या दृष्टीने ही अशा प्रकारची भेदभाव करणं ह्याची आवश्यकता नाही. कारण आपण गुंतवणूक करतो शेअर्समध्ये हे वृद्धीसाठीच करतो. त्या कंपनीमध्ये वृद्धी होणार आहे आणि त्यामुळे त्याच्या नफ्यात वृद्धी होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या भावात वृद्धी होणार आहे. त्यामुळे शेअर गुंतवणुकीचं मूलभूत हे वृद्धीच आहे. आणि वृद्धी ही व्हॅल्यू क्रिएशनशिवाय होत नाही. ज्यांना इच्छा आहे त्यांनी माझे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही सर्च कसं करायचं माझे व्हिडिओ, तर माझ्या इंग्रजी चॅनलचं नाव आहे फिन ट्रेनिका, FIN-ट्रेनिका, फिन फॉर फायनान्स -ट्रेनिका. ह्याच्यावरती माझे 100हून अधिक इन्व्हेस्टिंगवरती व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये 1 तासाचा एक व्हिडिओ आहे ज्याला मी कंपन्यांचे व्हॅल्यू ड्रायव्हर्सचा अभ्यास कसा करावा, एखाद्या कंपनीकडे बघावं कसं. केवळ फायनान्शियली बघून चालत नाही, त्यांचे स्ट्रॅटेजी, ऑपरेशन्स आणि फायनान्स याचा एकत्र विचार करावा लागतो. त्यामुळे त्याला मी व्हॅल्यू ड्रायव्हर्स म्हणतो. आणि व्हॅल्यू ड्रायव्हर्समध्ये ग्रोथ हा भाग असतोच, त्यांचे प्रोडक्ट्सचा विषय असतो, असे अनेक विषय असतात. तर तुम्हाला हा शोधायचा असेल व्हिडिओ तर तुम्ही अशा प्रकारे शोधू शकता. कीवर्ड्स तुम्हाला सांगतो, अभिजित फडणीस कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्रेमवर्क फॉर असेसिंग व्हॅल्यू ड्रायव्हर्स. अभिजित फडणीस कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्रेमवर्क फॉर असेसिंग व्हॅल्यू ड्रायव्हर्स असं तुम्ही शोधलं, तुम्हाला 1 तासाचा व्हिडिओ मिळेल की मी कंपनीकडे कसा बघतो. आता त्यातला एक महत्त्वाचा नियम असा आहे, मगाशी तुम्हाला मी प्रश्न विचारला, किती जण ॲव्हरेजिंग करतात आणि काही जणांनी हात वर केले. आता 3 संज्ञा आपण स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजेत म्हणजे आपला गोंधळ होत नाही. 3 संज्ञा काय आहेत? 2 संज्ञा मी आधीच सांगितल्या, व्हॅल्यू ज्याला आपण मोल म्हणतो, प्राईस म्हणजे त्याचं मूल्य आहे, आज बाजार मूल्य काय आहे, आणि तिसरी संज्ञा आहे कॉस्ट. कॉस्ट म्हणजे मी कितीला शेअर घेतला म्हणजे भूतकाळातली किंमत. आता आपण जेव्हा गुंतवणूक करतो त्यातलं एक महत्त्वाचं सूत्र असं आहे की इतिहासाकडनं आपण शिकलं पाहिजे, परंतु गुंतवणूक करताना तुम्ही काय किंमत मोजली याला काहीही त्याचा संदर्भ राहिलेला नाही. तो विषय संपला, इतिहास जमा झाला. पहिलं सूत्र असं आहे, कधीही रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग करू नका. गुंतवणूक ही नेहमी एकाच पॅराडाईमवरती केली जाते, व्हॅल्यू वर्सेस प्राईस. त्याचा कॉस्टशी काहीही संबंध नाही. तुम्ही इतिहासात किती कॉस्ट मोजलीत, जे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगमध्ये काय केलं जातं, व्हॅल्यू बाजूला ठेवली जाते, प्राईस आणि कॉस्ट बघितली जाते, आणि आजची किंमत जर माझ्या कॉस्टच्या खाली आलेली असेल तर ती मी अजून घेतो आणि त्याला मी अजून माझा ॲव्हरेज खाली आणतो असं लोक म्हणतात. पण त्यावेळेला लोकांच्या ध्यानात येत नाही की आपण ह्या गणितातनं व्हॅल्यूला बाजूला ठेवून दिलेलं आहे, मोल बाजूला ठेवून दिलेलं आहे, आणि आपण आता कॉस्ट आणि प्राईसचा विचार करतोय. आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे.
आता तुम्हाला जर व्हॅल्यूवरती तुमचं लक्ष नसेल तर ही किंमत किती खाली जाईल याचं तुम्हाला काहीही माहिती नाही आणि तुम्ही ॲव्हरेज करत बसाल आणि यू विल ॲव्हरेज इट डाऊन वेन दी व्हॅल्यू हॅज कोलॅप्स्ड. तुम्हाला हा मुद्दा मला आशाय ध्यानात आला असेल. त्यामुळे गुंतवणूक करताना तुमची जी काही कॉस्ट आहे ती तुमच्या रेकॉर्डपुरती ठेवा. दरवेळेला गुंतवणूक करताना व्हॅल्यू वर्सेस प्राईस हेच सूत्र असलं पाहिजे. प्रत्येक वेळेला मला ते बघितलं पाहिजे. मग त्याची किंमत खाली गेली असेल आणि व्हॅल्यू कंपेलिंगली चांगली असेल तुम्ही अवश्य घ्या. म्हणजे मी खाली किंमत आले म्हणून घेऊ नका असं म्हणत नाही आहे, पण ॲव्हरेज खाली आणण्यासाठी घेऊ नका. हा मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा जो विषय आहे तो म्हणजे मी नेहमी असं म्हणतो, आता मी सांगितलं की मला 34% दर साल दर शेकडा गेल्या 12 वर्षांचा रिटर्न आहे, पण मी रिटर्न्सच्या मागे कधीही धावत नाही. माझं रिटर्नचं टार्गेट नाही. मी माझं केवळ फोकस असतो फोकस ऑन रिस्क. मी नेहमी असं म्हणतो फोकस ऑन रिस्क, कंटिन्यू टू वर्क ऑन रिस्क टू ब्रिंग इट डाऊन, क्रिएट स्ट्रॅटेजीज टू इम्प्रूव्ह युअर रिस्क मॅनेजमेंट. रिटर्न इज अ बाय प्रॉडक्ट. तुम्ही जर परताव्याच्या मागे धावलात तर तुम्ही अशा जोखमी ओढवून घ्याल की ज्याचा तुम्हाला पत्ताही नसेल. परताव्याच्या मागे कधीही धावू नका. जोखमीचं व्यवस्थापन करायला शिका. कुठल्याही बँकेचं जसं सांगितलं की NPA आमचे 0 आहेत, हे तुमचे उत्तम जोखीम व्यवस्थापनाचं द्योतक आहे. शेअर बाजारातही हा न्याय खूप मोठा महत्त्वाचा न्याय आहे की मी माझ्या जोखमीचं व्यवस्थापन सतत चांगल्या प्रकारे कसं करता येईल ह्याच्यावरती लक्ष देईन. माझा रिटर्न हा आपोआप होणार आहे. मी रिटर्नच्या मागे धावलो तर माझं जोखमीवरचं लक्ष हे जाणार आहे आणि मग मी नको त्या गोष्टी करीन. मग मी मोमेंटमच्या मागे धावीन की आता हा भाव वर चालला आहे म्हणून त्याच्या मागे मी धावीन. अशा ज्या चुका आहेत, जे उत्तम ट्रेडर्स आहेत मला त्यांच्याबद्दल आदर आहे, पण अनुभव असा आहे की 100 पैकी 7 ट्रेडर्स पैसे बनवतात, 93% त्यांना खाद्य पुरवतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण भान आपलं ठेवलं पाहिजे. दुसरा एक जो विषय आहे, आता कोणी म्हणेल तुमच्याकडे तर एवढी क्वालिफिकेशन्स आहेत, मग तुमच्याकडे 5च कंपन्या कशा? मगाशी मी माझा नीतिमूल्यांचा विषय सांगितला. मला 5च्या 10 करता येणार नाही तसं नाही, परंतु माझं प्रांजळ मत असं आहे की माझी इतर व्यवधानं सांभाळताना, माझ्या व्यावसायिक, माझ्या सामाजिक, माझ्या वैयक्तिक व्यवधानं सांभाळताना मी किती कंपन्यांचा अभ्यास करू शकतो याचं भान हे प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. मी गमतीने म्हणतो पार्टी टॉक इन्व्हेस्टिंग वर्सेस इन्व्हेस्टिंग फॉर रिटर्न्स. पार्टी टॉक इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? तुम्ही कुठल्याही पार्टीला जा, माणसं एकमेकांना इम्प्रेस करत असतात की मला ह्या कंपनीबद्दल किती माहिती आहे. उदाहरण येतं त्याला. त्या पार्टी टॉक इन्व्हेस्टिंगचा यूट्यूबवरती बघितलेल्या व्हिडिओचा, पेपरमधले रकाने वाचून तुम्ही जमवलेल्या माहितीचा, NDTV CNBC ऐकून तुम्ही बनवलेल्या धारणेचा गुंतवणुकीसाठी काहीही उपयोग नाही. तुमचा अभ्यास, तुमच्या त्या कंपन्यांचा किती उत्तम अभ्यास तुम्ही करता, किती चांगल्या निकषांवर करता, किती सातत्याने करता. ह्या 5 कंपन्या माझ्याकडे आहेत, त्याच्यापैकी 4 माझ्याकडे 2009 सालापासून आहेत. त्यांचा मी सातत्याने अभ्यास करतो. 2018 मी 5वी कंपनी जोडली, त्याचा मी सातत्याने अभ्यास करतो. आता 5 पर्यंत मी 4 वर कसा आणायच्या प्रयत्नात आहे आणि विदाऊट डायल्युटिंग माय रिटर्न. पण मला कोणी जर 6व्या कंपनीबद्दल विचारलं की अरे भाई जरा बघ रे ह्या कंपनीबद्दल, तर मी त्यांना प्रांजळपणे सांगतो अरे माझ्याकडे ती क्षमता नाही. ही स्वतःच्या मर्यादा समजून घेणं हे गुंतवणुकीच्या यशामागचं मोठं सूत्र आहे. मला वाटेल तेवढ्या कंपन्यांचा अभ्यास करू मी शकतो हा माझा भ्रम आहे. तुम्ही तुमचा परतावा, तुमच्याकडे तुमचा परतावा किती मिळाला प्रत्येक गुंतवणुकीपासनं, म्हणजे त्या दिवसापासून आजपर्यंत, त्याच्यासाठी पण माझा YouTube व्हिडिओ आहे, डाउनलोडेबल एक्सेल फाईल आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीचा जर तुम्ही रेकॉर्ड ठेवला तर आज मितीला तुम्हाला प्रत्येक गुंतवणुकीवर, प्रत्येक शेअरवर नाही म्हणते, एका विशिष्ट दिवशी घेतलेल्या तुम्ही शेअर्सपासून आजपर्यंत तुम्हाला परतावा किती मिळाला हे बघण्यासाठी तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजेत. माझ्याकडे आहेत आणि मी लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे ते टूल माझ्या YouTube व्हिडिओमध्ये. मी जे YouTube व्हिडिओ बनवलेले आहेत ते कुठल्याही कंपन्यांवरती भाष्य करण्यासाठी नाही आहेत.
मी यूट्यूब व्हिडिओ हे तत्वांबद्दल केलेले आहेत. हाऊ डू यू मॅनेज टू रिड्यूस युअर रिस्क, ह्याच्याचबद्दल ते वाहिलेले आहेत. मी काही विषय त्या रिस्क कशी असते त्याचे मी काही तुम्हाला उदाहरणार्थ दाखले देणार आहे आणि नंतर आपण प्रश्नोत्तरासाठी हे खुलं करणारच आहोत. जर तुम्हाला कंपन्यांचा अभ्यास करायला पुरेसा वेळ देणं शक्य नसेल तर प्रांजळपणे ते स्वीकारा आणि इतक्याच कंपन्यांचा मी अभ्यास करू शकतो, उरलेल्या सगळ्या कंपन्यांचे शेअर्स काढून टाका आणि इंडेक्स फंडामध्ये पैसे गुंतवा. माझ्याकडे काम करणाऱ्या जयश्रीताईला मी डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर तिचे पैसे इंडेक्स फंडामध्ये मी गुंतवून दिले. माझ्या अनेक नातेवाईकांना गुंतवून दिले. त्यांचा रेट ऑफ रिटर्न हा 15 ते 16% राहिलेला आहे. तुमच्या शेअर गुंतवणुकीचा जर तुमचे 10 असतील 15 असतील याचा जर तुम्ही एकंदरीत परतावा काढला आणि तो 16% सुद्धा पोचत नसेल तर तुम्ही प्रांजळपणे स्वीकारा की हे मला जी गुंतवणूक करायची माझी धारणा होती त्याला मर्यादा आहेत. ह्या 5 कंपन्यांचा मी अभ्यास करू इच्छितो. बाकीच्या कंपन्यांचे मी इंडेक्स फंडामध्ये पैसे वळटे करतो आणि ते 16%नी कंपाऊंड करतो. सिंपल. तर ते करण्याची अत्यंत आवश्यक आहे. दुसरे जे 2 विषय आहेत की गुंतवणूक करताना 2 विषयांचा भान ठेवायला लागतं. त्याला मी म्हणतो कॅश मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट. तुमच्याकडच्या रोखीचं व्यवस्थापन आणि तुमच्या मनाचं व्यवस्थापन, ही 2 यशाची सूत्र आहेत. माझ्यासारख्या माणसाला ज्याला करोनाच्या काळामध्ये काहीही उत्पन्न नव्हतं, कारण कोण ट्रेनिंग प्रोग्राम ठेवणार, कोण कन्सल्टन्सीला बोलवणार, हे माहिती असताना सुद्धा माझे व्हिडिओज आहेत 4 एप्रिल 2020चा, म्हणजे तुम्हाला आता कल्पना येईल कुठल्या दिवसाचा तो आहे. तुम्ही पुन्हा अभिजित फडणवीस नावाने जर शोधून काढलं की माय इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजी इन कोविड, हे तुम्हाला मिळेल. म्हणजे हे माणूस फक्त पुढचं सांगतो, आधीचं काय सगळंच कोणी सांगू शकतं, पुढचं सांगा, अशी एक भावना असते. तुम्ही जाऊन माझ्या मराठी चॅनलवर आणि इंग्रजी चॅनलवरती हा गुंतवणुकीसाठी उत्तम काळ कसा आहे ह्याची मी मांडणी केली होती. जेव्हा माझे त्यावेळेला माझ्या संचिताच्या 80% पैसे शेअर्समध्ये होते. एका महिन्यामध्ये 80%चे 40%वर आले. जो कोलॅप्स आला तुम्ही बघितला, ते कोलॅप्स आल्यानंतर हा मी केलेला व्हिडिओ आहे की माझे उरलेले 20% आता मी शेअर बाजारात गुंतवणार आहे. अशा वेळेला जेव्हा माझ्या उत्पन्नाला मला काहीही शाश्वती नव्हती, संकट आपल्या सगळ्यांसमोर होतं, त्यावेळेला आपल्याला हे एक नेहमी लक्षात येतं की ज्या वेळेला बाजारामध्ये भीतीचं वातावरण प्रचंड असतं तो खरं म्हणजे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ असतो. हे बाजाराचं तंत्र मला 2008-9 मध्ये माहिती नव्हतं. त्या भीतीला मी बळी पडलो आणि मी लॉसेस बुक केले. करोनाच्या काळामध्ये मी आणखीन पैसे गुंतवले. त्यामुळे मनाचं व्यवस्थापन, रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेला पण असंच झालं होतं. पुन्हा माझा 2022चा व्हिडिओ आहे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर की माय इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. त्याच्यामध्ये पण मी असं म्हटलं होतं, तेव्हा हे पब्लिक माहिती नव्हतं कोणालाही, पण माझा आत्मास मी व्यक्त केला होता की भारत रशियाकडनं तेल आयातीला सुरुवात करेल. आणि 3 आठवड्यामध्ये ती बातमी आली. कारण पुतीन आणि नरेंद्र मोदी यांचं एवढं घट्ट नातं आहे, त्याचा नक्की वापर करून ते देशासाठी मार्ग काढतील हा मला विश्वास होता. आणि त्यामुळे देशाचं सामर्थ्य, आपल्या माणसाचं सामर्थ्य असं आहे की प्रत्येक संकटावर मात करत तो पुढे जातो. आणि त्यानुसार आपण जे ही मनोभूमिका घेतली, त्या करोनाच्या काळामध्ये मी 20 दिवस रोज एक व्हिडिओ रिलीज करत होतो. माझ्या चॅनलवर आहे, संकट काळातील रुपेरी किनार, की ज्या वेळेला संकट काळ असतो त्यावेळेला तुम्ही त्यातली जो रुपेरी किनार शोधलीत, तुमच्या मनाचं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला मार्ग हा मिळू शकतो. दुसरा एक मुद्दामून पसरवलेला एक गैरसमज आहे, त्याच्यामध्ये लोकांचा स्वार्थ आहे तो गैरसमज पसरवण्यामध्ये. आणि तो गैरसमज असा आहे की नोबडी कॅन टाइम दी मार्केट. आणि म्हणून लोकांच्या मागे SIP लावून देण्याचं सत्कार्य हे म्युच्युअल फंड वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. त्याची मूलभूत भूमिका अशी आहे की नोबडी कॅन टाइम दी मार्केट. माझा त्याच्यावरती व्हिडिओ आहे SIP मिथ्स अँड रियालिटी. त्या माझ्या व्हिडिओमध्ये, हा 2022 साली रिलीज केलेला व्हिडिओ आहे, एका प्रथितयश म्युच्युअल फंडांनी त्यांच्या वेबसाईटवरती दिलेल्या प्रत्येक कारणं SIP करण्यासाठी कशी खोटी आहेत हे सांगणारा माझा व्हिडिओ आहे.
मी त्याचं नाव घेत नाही परत, पण जेव्हा मी त्या म्युच्युअल फंडाला लिहिलं की तुम्ही सगळ्यांना SIP करायला सांगताय, तुमच्या शाखेमध्ये SIPचे बोर्ड आहेत, SIP है तो सही है म्हणून जाहिराती करताय तुम्ही, म्युच्युअल फंड्स असोसिएशन ऑफ इंडिया, तुमच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये तुमच्या प्रत्येक एम्प्लॉईनी SIP करावं, तुमच्या असेट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रत्येक डायरेक्टरनी SIP करावं, असं तुमच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये आहे का? दुसऱ्या दिवशी ब्रांचमधनं फोन आला, सर नोबडी कॅन टाईम दी मार्केट. म्हटलं थांब, ते तुम्हाला सांगू नको नोबडी कॅन टाईम दी मार्केट. तुमची कोड ऑफ कंडक्टबद्दल मला रीतसर ईमेल पाठव. एक आठवड्याने उत्तर आलं की आमच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये अशी काही रिक्वायरमेंट नाही आहे की तुम्ही SIP करा. जे तुम्ही लोकांना सांगताय ते तुम्ही स्वतः पहिल्यांदा केलं पाहिजे. हे जर तुम्ही केलं नाहीत तर हे अक्षरशः पाप आहे. म्हणजे स्वतः टाईम करायचं मार्केट आणि लोकांना सांगायचं की नोबडी कॅन टाईम दी मार्केट. SIP गुंतवणुकीच्या पहिल्या तत्वालाच तडा देतं. माझ्या व्हिडिओवरती तुम्ही बघाल, गुंतवणुकीचं पहिलं तत्व आहे माझं डोकं वापरणं. SIP तुमचा डोकं वापरण्याचा अधिकार काढून घेतं हे माणसाच्या लक्षातच येत नाही. मग बाजार वरती असो किंवा खाली असो, मी गुंतवणूक करत राहतो. ही गुंतवणूक नाही आहे, हा सट्टा आहे. खरं म्हणजे गुंतवणूक ही डोक्यानीच करायची असते आणि जेव्हा बाजार तुटलेला असतो तेव्हा तुम्ही पैसे गुंतवा. मग कसं कळणार की आत्ता गुंतवायला चांगलं वेळ आहे की नाही? माझा व्हिडिओ आहे, डाउनलोडेबल एक्सेल टूल आहे, डाउनलोड करा. आत्ता निफ्टीची पातळी कशी चांगली आहे का वाईट आहे समजून घ्या. जर त्याच्यावरती जर तुम्हाला ग्रीन सिग्नल असतील तुम्ही जरूर गुंतवणूक करा. साधारणपणे मला चॅनल्समधनं कॉल येतात जेव्हा मार्केट प्रचंड पडलेलं होतं, तेव्हा निफ्टी 22,000ला होती, आत्ता 2 महिन्यापूर्वी. बाजार जेव्हा चांगला असतो तेव्हा मला कधी फोन नाही करत. आणि जेव्हा संकट काळ असतो तेव्हा मी लोकांना धीर देण्याचं काम करतो, की त्यांना सांगतो की आत्ता हा गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे, विकून बसू नका, उलट पैसे जास्ती घाला. 22,000ची निफ्टी कुठे गेली? थोडक्यात टायमिंग दी मार्केट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा भ्रम जे लोकांनी निर्माण केलेलं की नोबडी कॅन टाईम दी मार्केट, ते भ्रम काढून टाका. तर थोडक्यात एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि मी माझं वक्तव्य थांबवतो आणि आपल्याला एक 25 मिनिटं प्रश्नोत्तराला वेळ मिळावा हा त्यातला हेतू. एक सगळ्यात मोठं तत्व जे आहे ते तत्व असं आहे की लिनियर थिंकिंग वर्सेस सायक्लिकल थिंकिंग. लिनियर थिंकिंग म्हणजे काय? जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हा लोक लिनियरली असे विचार करायला लागतात की हे चांगलं सदैव तसंच राहणार आहे. जेव्हा काळ अत्यंत वाईट असतो तेव्हा लोकांना असं वाटायला लागतं की हे वाईट असंच राहणार. आपली अर्थव्यवस्था डबघाईला आली म्हणजे परमनंटली आली, नथिंग कॅन बी रिपेअर्ड. आणि जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हा अरे आता काही वाईटच नाही आहे, याला लिनियर थिंकिंग म्हणतात. पण वास्तव लिनियर थिंकिंग नाही आहे, वास्तव सायक्लिकल थिंकिंगवर आधारित आहे. हे सगळं चक्र गतीने चालतं, सरळ गतीने जात नाही. त्यामुळे ज्या वेळेला सगळं तुटलेलं आहे, सगळीकडे तुम्हाला वाटतंय की आता सगळे बोलके पोपट आत्ता सगळं कसं वाईट आहे हे बोलायला लागलेले असतात, तोच खरा गुंतवणुकीचा सर्वोत्तम काळ असतो. कारण सायक्लिकली तिकडनंच प्रारंभ होतो. आणि ज्यावेळेला सगळेजण म्हणत असतात की हा गुंतवणुकीसाठी सगळ्यात चांगला वेळ आहे, सोन्याला एवढी झळाळी आहे, सोन्याचे म्युच्युअल फंड जेव्हा यायला लागतात तेव्हा समजा यू ऑलरेडी रीच्ड अ पीक. त्यामुळे ह्या सायक्लिकल विचाराचा आपण मागोवा घेतला पाहिजे, लिनियर विचाराला कधी आपण बळी पडू नये. हा माझा शेवटचा मुद्दा मी आपल्यासमोर मांडतो. अनेक विषय आहेत, याच्याकडे जोखमीकडे कसं बघायचं. एक मला मुद्दा मांडायचा मोह आवरत नाही आहे. ज्या वेळेला माझी एवढी अडचणीची परिस्थिती होती, यातनं बाहेर पडायचं ठरवलं आणि त्यात कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही काय चीज आहे हे मी जवळनं बघितलं, त्यावेळेला ही जी व्हॅल्यू वर्सेस प्राईसचं डायनॅमिक आहे ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कसं त्याच्यावरती विचार करता येईल म्हणून मी इन्व्हेस्टमेंट आणि होल्डिंग कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करायला प्रारंभ केला. त्याच्याबद्दलही माझे व्हिडिओज आहेत. ते एकच विषय असा आहे की ज्याच्यामध्ये मी उदाहरणं म्हणून काही कंपन्यांची नावं दिलेली आहेत, रेकमेंडेशन म्हणून नव्हे. पण इन्व्हेस्टमेंट आणि होल्डिंग कंपन्या कशा आहेत,
त्याच्यात गुंतवणुकीचे काय फायदे आहेत, 2020 साली जे करामध्ये बदल झाले त्याच्यातनं एक डिव्हिडंड मल्टिप्लायर कसा इफेक्ट निर्माण होऊ शकतो त्याच्यावरती माझे व्हिडिओज आहेत. म्हणजे डिव्हिडंड मल्टिप्लायर किती असू शकतो. माझ्याकडे एक होल्डिंग इन्व्हेस्टमेंट कंपनी अशी होती की जी 82% डिस्काउंटला उपलब्ध होती त्याच्या NAVच्या. जेव्हा 82% डिस्काउंटला ती उपलब्ध आहे त्यावेळेला 5चा डिव्हिडंड मल्टिप्लायर आहे. म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये त्या कंपनीने गुंतवणूक केलेली आहे त्याच्यात जर तुम्ही गुंतवणूक करायला गेला तर तुम्हाला जो लाभांश मिळाला असता त्याच्याऐवजी ह्या इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये केला असतात तर तुम्हाला 5 पट लाभांश मिळाला असता. त्याचं डिस्काउंट जर 40% असेल तर तुम्हाला जवळजवळ 2-2.5 पट लाभांश जास्ती मिळू शकतो. ह्याचं डिव्हिडंड मल्टिप्लायरवरती पण माझा व्हिडिओ आहे. आपण गुंतवणूक करतो वृद्धीसाठी, पण लाभांश आहे त्याचं बाय प्रोडक्ट आहे. आणि लाभांशाचं पण आपण मल्टिप्लायर करू शकलो तर आपली रिस्क कमी करण्यामध्ये त्याचा उपयोग होतो. कारण आपण बाजारातनं पैसे काढून घेत असतो एका प्रकारे. त्यामुळे ह्या सगळ्याचं साकल्याने विचार करण्याची आवश्यकता असते. म्हणून मी इथे माझं बोलणं थांबवतो आणि प्रश्नांच्या अनुषंगाने मी अधिक काही खुलासे करतो. लिखित दिले असतील तरी मला पोचवलेत तरी. आता त्या पर्चा जमा होईपर्यंत मी अजून एक इंटरेस्टिंग विषय तुम्हाला सांगतो की व्हॅल्यू आणि प्राइस याचा जेव्हा आपण विचार करतो, आपल्यापैकी किती जण IPOs मध्ये गुंतवणूक करता. IPO मध्ये बऱ्यापैकी करता. IPO मध्ये एक OFS नावाचा भाग असतो, ऑफर फॉर सेल. याचा किती जण अभ्यास करून मग IPO मध्ये गुंतवणूक करता. किती जणांना OFS हा विषय माहिती आहे. फार कमी लोकांना माहिती आहे. आता जे IPO मध्ये गुंतवणूक करतात त्यांना OFS हे माहितीच असलं पाहिजे. आता OFS म्हणजे काय भानगड आहे. ऑफर फॉर सेल. IPO कधी तुम्ही गुंतवणूक करायच्या आधी विवरण वाचा की ह्यातले नवीन शेअर्स किती निर्माण केले जात आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने IPO म्हणतात. आणि OFS म्हणजे काय प्रकार असतो की हा पब्लिक इश्यू येण्याच्या आधी काही लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक आधी केलेली असते. प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्स असतात, काही व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात, खूप आधी ज्यांनी गुंतवणूक केलेली असते ते. आणि जेव्हा IPO येतो त्यावेळेला ते बाहेर पडत असतात. आता कोण बाहेर पडत आहे. पुन्हा एकदा आपण व्हॅल्यू वर्सेस प्राइस या संदर्भामध्ये विचार करू. जो माणूस बाहेर पडतोय तो व्हॅल्यू वर्सेस प्राइसचा विचार करताना एखादा जेव्हा शेअर विकतोय त्यावेळेला तो का विकतोय तर त्याची मिळणारी किंमत ही त्या व्हॅल्यूपेक्षा अधिक आहे म्हणून तो विकतोय. जर व्हॅल्यू प्राइसपेक्षा जास्ती असेल तर तो माणूस विकणं म्हणजे त्याचा मूर्खपणा आहे. तो विकेल का कधी. जर मला माहिती आहे की याचं मोल जास्ती आहे, मूल्य कमी आहे, तर मी ती कधीही विकणार नाही. ज्या अर्थी तो ऑफर फॉर सेलमधनं विकतोय याचा अर्थ तो काय म्हणतोय, मला मिळणारी किंमत ही खूप आकर्षक आहे त्याच्या खऱ्या व्हॅल्यूपेक्षा. आता जो आतला माणूस आहे ज्यांनी इतके वर्ष ती कंपनी बघितलेली आहे तो म्हणतोय की प्राइस इज बेटर दॅन व्हॅल्यू. तर आम्ही पब्लिकमधले कोण शहाणे म्हणणार आहे की व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन प्राइस आणि म्हणून मी ह्यात गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणुकीचं मूल सूत्र पुन्हा एकदा लक्षात घ्या, व्हॅल्यू वर्सेस प्राइस. मग IPO मध्ये OFSचा पोर्शन किती आहे याचा अभ्यास न करता मी IPO मध्ये गुंतवणं हवेवरती की ह्याचं ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे हे म्हणजे आपल्या जोखमी वाढवण्याचे उद्योग आहेत. पुन्हा हा मुद्दा आपल्यासमोर लक्षात आला की आतले आणि बाहेरचे. आतले कोण, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, सिनियर एक्झिक्युटिव्स, हे सगळे आतले. आमच्या लहानपणी एक शाळेतला धडा होता आमच्या शाळेत मराठी पुस्तकात, आतले आणि बाहेरचे असंच त्याचं नाव होतं. त्यावेळच्या लोकलमध्ये शिरायला आजही तीच परिस्थिती आहे, डोंबिवलीला तशीच आहे, ठाण्यालाही तशीच आहे. ट्रेनमध्ये शिरण्यासाठी माणसं उत्सुक असतात तेव्हा आतली माणसं त्यांना बाहेरच्या लोकांना आत येऊ देत नाहीत. एकदा ही बाहेरची माणसं आत शिरली की ते आतले होतात, मग पुढच्या सेशनला ते बाहेरच्या आत येऊ देत नाहीत.
हा जो आतले आणि बाहेरचा फरक आहे तो शेअर्समध्ये पण आहे. जे आतले आहेत त्यांना जी माहिती आहे ते बाहेरच्यांना माहिती नाही आहे. आणि म्हणून माझ्या ज्या 5 कंपन्या आहेत माझ्याकडे त्याच्या बाबतीतही माझी धारणा अशी आहे की जी काही माहिती उपलब्ध असेल किंवा असेल त्या कंपनीबद्दल त्यातली 35 ते 40% माहिती मला नाही आहे. ही भूमिका जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपण आपल्या मर्यादा ओळखतो. मग ही आतली माणसं जी आहेत ती काय करत असतात, ते पण व्हॅल्यू आणि प्राइस बघत असतात. मग त्याच्यातनं इन्सायडर ट्रेड्स होत असतात, त्या रिपोर्ट केल्या जातात एक्सचेंजमध्ये. मग तुम्ही जेव्हा विकत घेताय तेव्हा निदान जाऊन बघा की आतली माणसं विकत नाही आहेत ना. आतली जर माणसं विकत असतील आणि ते एक्सचेंजवर रिपोर्ट केलं असेल तर त्याचा अर्थ असा की त्यांना किंमत ही जास्ती आकर्षक वाटते ॲज कम्पेअर टू व्हॅल्यू. मग तुम्ही तुमची व्हॅल्यू अधिक आहे असं म्हणण्याचा शहाणपणा करू नका. इतके सिंपल पॅराडाईम आहे ते. आता आपण प्रश्नांकडे वळू. पहिलाच प्रश्न असा आहे की तुमचे इन्व्हेस्टमेंट सेक्टर कोणते. आता गुंतवणुकीच्या 2 पद्धती आहेत. जी परंपरेने मी एक CFA म्हणून मी शिकलो ती पद्धत आहे इकॉनॉमी इंडस्ट्री कंपनी पॅराडाईम. म्हणजे आधी अर्थव्यवस्थेचा अभ्यास करा, मग इंडस्ट्री किंवा सेक्टरचा अभ्यास करा आणि मग त्यातल्या काही कंपन्या निवडा. हे कोण करू शकतं? हे ज्यांच्याकडे रिसर्च ॲनालिसिस हे त्यांचं दिवस रात्र करण्याचं काम आहे. ती माणसं हा सेक्टोरल स्टडी करून अभ्यास करून गुंतवणुका करू शकतात. कितीपैकी आपल्या जणांना सेक्टरचा पूर्णपणे अभ्यास करता येईल? मी स्वतः ब्रोकिंग फर्म्समध्ये काम केलेलं आहे. जेव्हा मी इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करत नव्हतो कारण माझ्यावरती जबाबदाऱ्याच प्रचंड होत्या. एका ॲनालिस्टला 6 किंवा 10 ह्या 2 संख्येमध्ये कंपन्यांचा ॲनालिसिस करता येतो. त्याच्याकडे 1 किंवा 2 सेक्टर असतात. मी कोण सामान्य गुंतवणूकदार शहाणपणा म्हणणार की माझ्याकडे 25 सेक्टरचा मी अभ्यास करतो, 25 सेक्टरपैकी मी 5 निवडतो, 5 पैकी मी 25 कंपन्यांचा अभ्यास करतो. पुन्हा आपल्या मर्यादा लक्षात घेणं हे उत्तम गुंतवणुकीचं यश मिळवण्याचं पहिलं सूत्र आहे. दुसरा जो मार्ग आहे तो मी अंगीकारतो, त्याला बॉटम अप इन्व्हेस्टिंग म्हणतात. म्हणजे ज्या कंपन्यांचा माझा दीर्घ अभ्यास आहे ते कुठल्याही सेक्टरचा असो, त्या अभ्यासाच्या आधारे त्याच्या सातत्यपूर्ण अभ्यासाच्या आधारे मी माझी गुंतवणूक बेततो आणि त्यानुसार जेव्हा मी गुंतवणूक करतो त्याला बॉटम अप इन्व्हेस्टिंग म्हणतात. मग ती सेक्टर कुठलीही असो. तर त्यामुळे माझी विनंती अशी आहे की सामान्य गुंतवणूकदारांनी सेक्टोरल इन्व्हेस्टिंगच्या मागे धावू नये, बॉटम अप इन्व्हेस्टिंग करावं. तुम्हाला आवडणाऱ्या कंपन्या तुम्हाला समजणारी सेक्टर्समधली तुम्ही निवडा, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण मी सेक्टरल अप्रोच ठेवत नाही, माझी ती क्षमता नाही, मी हे अतिशय प्रांजळपणे मान्य करतो. दुसरा विषय असा आहे, common man do not understand how and when to do investment. Is it advisable to take financial advice from experts? आता एक्सपर्ट कोणाला म्हणायचं हे तुम्ही ठरवा. म्हणजे जे दर आठवड्याला एका कंपनीवरती अतिशय आत्मविश्वासाने व्हिडिओ दाखल करतात किंवा त्याच्यावरती रकाने लिहितात, त्यांना तुम्ही एक्सपर्ट म्हणणार असाल, बेस्ट विशेस. कारण पुन्हा तोच विषय आला की हा माणूस किती कंपन्यांचा अभ्यास करू शकतो आणि हे लोकांचे पोर्टफोलिओ रिव्ह्यू करू शकतात. म्हणजे मी अशा लोक मला भेटले तर मी दंडवत प्रणामच घालीन. ज्याच्याकडे 25 ॲनालिस्ट आहेत, ज्यांची पूर्ण एक पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस आहे, अशा माणसांनी काही जर असं धारिष्ट केलं तर मी समजू शकतो. एक माणूस रकाने लिहितो वेगवेगळ्या कंपन्यांवर, वेगवेगळ्या कंपन्यांवरती यूट्यूब दाखल करतो, हा आत्मविश्वास हा त्याला यूट्यूबवरती व्ह्यूज मिळण्यासाठी चांगला आहे, आपल्या गुंतवणुकीला काही उपयोग नाही, तुमच्या अभ्यासाला पर्याय नाही. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या परीने असं दिलं. तिसरा अजून काही प्रश्न आलेत? अरे बापरे, बरेच आलेत. तिसरा प्रश्न असा आहे, गिव्हन द प्रेझेंट करप्ट सिस्टम अँड अनएथिकल प्रॅक्टिसेस, हाऊ फार वी कॅन ट्रस्ट द बॅलन्स शीट ऑफ अ कंपनी. खरं आहे, असे प्रश्न निर्माण होतात. एकदा माझ्या आयुष्यात हा प्रश्न निर्माण झाला होता. कंपनीचं नाव घेत नाही, 2009 मधली गोष्ट. त्यांचा सिक्युरिटी सोल्युशन्समधला त्यांचा धंदा होता
आणि मी मगाशी म्हटलं तसं कंपनीचा अभ्यास करताना केवळ फायनान्शियल्स बघून चालत नाही. सुरुवात तुम्हाला स्ट्रॅटेजी, प्रोडक्ट्स, मार्केट्स, त्यांचं कुठनं ग्रोथ मिळणार आहे ह्या सगळ्याचा अभ्यास करून मग त्याचं रिफ्लेक्शन फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये कसं येतं. मी मगाशीच तुम्ही माझा व्हिडिओ कसा सर्च करायचा त्याबद्दल सांगितलं. तुम्ही सर्च करू शकता, 1 तासाचा तो व्हिडिओ आहे, कसं बघायचं. एकच स्लाईड आहे पण त्याच्यावरती भरपूर विषय आहेत. तर त्यामुळे त्या कंपनीचं मला संशय लागला की हे वेदर दीज फायनान्शियल स्टेटमेंट्स हॅव बीन कुक्ड अप. आणि त्याला काही मला प्रश्नचिन्ह निर्माण झाली. मी AGMला गेलो, ते प्रश्न विचारले, त्याची उत्तरं मिळाल्यानंतर मला कन्फर्मेशन आलं. बाहेर येऊन 8,000 शेअर्स मी विकून टाकले. माझी खरेदी किंमत होती 86, मला 135 रुपये मिळाले. आय वॉज फाईन. त्यानंतर तो भाव 165ला गेला. आपल्याला कधी कधी चुटपुट लागतेच की अरे हे काय आपण करू, पण नाही. जिथे देर इज अ डाऊट अबाउट व्हॅल्यू, गुंतवणुकीचं सूत्र मगाशीच मी सांगितलं, व्हॅल्यू वर्सेस प्राईस, एवढंच धडधडीत सिंपल सूत्र आहे. जिथे तुम्हाला व्हॅल्यूबद्दल डाऊट येतो तिथे व्हॅल्यू वर्सेस प्राईस हे इक्वेशन गडगडून जातं, तिथे तुम्ही बाहेर पडणं चांगलं. आणि नंतर मी गंमत म्हणून त्या कंपनीचा मागोवा घेतला. 165 वॉज देअर पीक, इट गॉट डिलिस्टेड ॲट 36 रुपीज. सो जेव्हा तुम्हाला व्हॅल्यूबद्दल डाऊट निर्माण होतो, दॅट्स नॉट अन इन्व्हेस्टमेंट. बाहेर पडणं हा शहाणपण असतं. स्मॉल कॅप कंपन्या 10 पट वाढतात तेव्हा सातत्याने वाढत असतात. आता आपण इथे पुन्हा प्राईसबद्दल बोलतोय. गुंतवणुकीचं सूत्र व्हॅल्यू वर्सेस प्राईस आहे. प्राईस किती वाढली हे माझ्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने इररिलेव्हंट आहे. ट्रेडिंगसाठी असेल, मला त्याच्याबद्दल आय हॅव नो कमेंट्स, पण मी आधीच सांगितलं मी ट्रेडर नाही. आणि ट्रेडिंग का करू नये ह्याला दुसरं कारण आहे. ज्यांना दुसरं काही प्रोफेशनल ऑब्जेक्टिव्ह नाहीत किंवा आयुष्याचं दुसरं काही साधायचं नाही, ते ट्रेडिंगकडे वळले. जसं आता निवृत्त झाल्यानंतर काही करायला नाही, घरामध्ये तुम्ही निवृत्तीनंतर थांबू नका असे आदेश असतात. आम्हाला तुमच्या घरात थांबण्याची सवय नाही. मग त्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन 9:15 चहाचे गुटके घेत 3:30पर्यंत वेळ कसा घालवायचा, त्यांना ट्रेडिंग करायचं असेल, माझं काही म्हणणं नाही. पण ज्याला काही आयुष्यामध्ये मिळवायचं आहे, समबडी वॉन्ट्स टू मेक अ प्रोफेशनल इम्पॅक्ट, त्या व्यक्तींनी कधीही ट्रेडिंगच्या मागे लागू नये अशी माझी नम्र विनंती आहे. कारण म्हणजे मी एका प्रथितयश कंपनी, नाव नाही घेत, त्यांचे एवढे बिझनेसेस आहेत की त्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टरला 11 एक्झिक्युटिव्ह असिस्टंट्स आहेत. कारण एवढ्या ठिकाणी त्यांचे धंद्यांचे, त्यांच्यासाठी मी वर्कशॉप 2 दिवस त्यांच्याच ट्रेनिंग अकॅडमीमध्ये घेतला होता. तेव्हा असंच चहाच्या वेळेला गुंतवणुकीचा विषय आला आणि तेव्हा त्यातला एक जण येऊन मला म्हणाला, सर मी ट्रेडिंगच्या मागे लागलो आणि एवढा लॉस झाला की आता मी गुंतवणूकही करत नाही. म्हटलं अरे मित्रा, असं नको करू. गुंतवणूक वेगळी, ट्रेडिंग वेगळं, पण त्याच्यामध्ये होणारी हानी अशी आहे की तुमचं लक्ष जर 9:15 ते 3:30 शेअर बाजारावरती सारखं असेल, तुमचं प्रोफेशनल कामामधलं लक्ष उडतं आणि त्यातनं जी तुमची होणारी हानी आहे, तुमची जी प्रगती तुम्हाला साधता आली असती तुमच्या प्रोफेशनमध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या धंद्यामध्ये, ती राहते बाजूला. आणि मी मगाशीच म्हटलं 100 पैकी 7 जण पैसे मिळवतात, 93 लोक खाद्य पुरवतात. तुम्ही त्यांना खाद्य पुरवणारे होता आणि मग त्यानंतर ज्या संधी आहेत त्याही तुम्ही गमवून बसता. तर असं करू नका. मोमेंटमवरती ह्याचा भाव 10 पट वाढला. पुन्हा गुंतवणुकीचं सूत्र खूप सोपं आहे, व्हॅल्यू वर्सेस प्राईस. तुम्हाला जर व्हॅल्यू त्याची समजत नसेल, किंमत वाढली म्हणून त्याच्या नादाला लागू नका, त्याला काहीही अर्थ नसतो. माझा अनुभव असा आहे बाजाराचा की जेवढे शहाणे लोक असतात तेवढेच महामूर्ख लोक बाजारात असतात. त्यामुळे ते किती काय लोक किंमत कुठे नेऊन ठेवतील. जसं मी वाहन चालवताना नेहमी म्हणतो, वाहन चालवणं फार सोपं आहे, फक्त दोघांपासून सावध राहा, दुष्ट आणि मूर्ख. दुष्ट जो तुम्हाला उगाच येऊन ओव्हरटेक करेल, मूर्ख जो कसाही त्याला काही उलटाही चालवेल, काहीही करू शकतो. आणि गंमत म्हणून सांगतो, मी आता 38 वर्ष वाहन चालवतोय, माझी 4 चाकी. 1987 साली मी 4 चाकी घेतली. 38 वर्षामध्ये मी 20 वेळा देखील हॉर्न वाजवलेला नाही. मी शेवटचा हॉर्न माझ्या कारचा केव्हा वाजवला मला माहिती नाही, म्हणजे मला डोकं खाजवायला लागेल. मी माझ्या क्रिकेटच्या वेळापोई ठाणे मुलुंड कारने जाणं प्रॅक्टिकल नाही म्हणून बाईक 50 उलटल्यानंतर 2 व्हीलर लायसन्स घेऊन मोटर बाईक घेतली.
ज्या 11 वर्ष झाली त्याला, 11 वर्षात मी अजून हॉर्नच वाजवलेलं नाही. थोडक्यात काय आहे की जेव्हा तुम्ही वेन यू अंडरस्टँड दी टेरेन, वेन यू अंडरस्टँड दी ट्रॅफिक, वेन यू अंडरस्टँड वाय द नेक्स्ट व्हीकल हॅज स्लोड डाऊन, यू हॅव नो रिझन टू ब्लो अ हॉर्न. मी पुढच्या वाहनाच्या कडे बघून हॉर्न वाजवण्यापेक्षा त्याच्या काचेतनं काय दिसतंय हे जर मी बघायला सुरुवात केली तर मला कारणच राहत नाही हॉर्न वाजवायचं. कारण कोणीही असा मूर्ख नाही आहे की जो उगाच येऊन रस्त्यामध्ये थांबवेल. त्यामुळे ह्या मूलभूत गोष्टींचा आपण विचार केला तर ड्रायव्हिंग आणि इन्व्हेस्टिंगमध्ये साधर्म्य आहे की तुम्ही केवळ आत्ता समोर काय दिसतंय याचं न बघता पुढे थोडं, मगाशी जे मी म्हटलं सायक्लिकल वर्सेस लिनियर थिंकिंग करायला शिका. सायक्लिकल थिंकिंग करायला शिका की केवळ समोरचं बघू नका, थोडा दीर्घकालीन विचार करायला शिका. कसे मार्ग निघतील त्याचा विचार करा. तर त्यामुळे मी असं म्हणेन की किती पट झाले याचा आपल्याशी काही संबंध नाही, पट होणारच आहेत. माझ्याकडे ज्या 2 स्मॉल कॅप आहेत त्या किती पट व्हाव्या, मी सरासरी गुंतवणूक त्याच्यामध्ये केली असेल, त्या कंपनीचा भाव म्हणजे मी 25,000 जे गुंतवले असतील साधारण 12-13 वर्षापूर्वी, आज त्याची किंमत साधारण 9 लक्ष रुपये झालेली आहे. 25,000 कुठे, 9 लक्ष कुठे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं 2 मोठे फ्लॅट्स मी हसत पुण्यामध्ये घेतले, ते सुद्धा गेल्या 6-7 महिन्यामध्ये, विच वॉज नॉट एन इझी पिरियड. याला कारण असं आहे की एकदा तुम्हाला व्हॅल्यू वर्सेस प्राईस हे कन्व्हिक्शन आलं की तुम्ही किमतींच्या मागे लागत नाही, तर तुम्ही व्हॅल्यूबद्दल कॉन्शियस राहता. मग किंमत कोसळली तरी तुम्ही घाबरून जात नाही, उलट ती ॲक्युम्युलेशनची संधी समजता. जेव्हा असे 10 पट होतात, जेव्हा तुम्हाला लक्षात येतं प्राईस हॅज गॉन बियॉन्ड व्हॅल्यू, तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता. म्हणजे ह्या 5 पैकी 4 कंपन्या अशा आहेत की मी वेळोवेळी त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. याचा अर्थ किंमत ही व्हॅल्यूच्या पलीकडे गेलेली होती किंवा दुसऱ्या ठिकाणी मला खूप चांगली संधी होती. त्यामुळे मी कर भरायला मागे पुढे बघत नाही, मी आनंदाने भरपूर कर भरतो आणि प्रॉफिट बुकिंग करून मी दुसऱ्या ठिकाणी जिथे व्हॅल्यू वर्सेस प्राईस कंपेलिंग आहे तिकडे पैसे हलवायला मागे पुढे बघत नाही. मग आता एक प्रश्न असा विचारला की तुमच्याकडे 5च शेअर्स आहे, मग 3 डीमॅट अकाउंट कशाला? एकदम रास्त प्रश्न आहे. पहिला जिथे माझा परंपरेने होता त्यांच्या ऑपरेशनल याच्याबद्दल मला एवढी शंका निर्माण झाली की मला एकदा माझं डीमॅट स्टेटमेंट हे 5 रुपयाच्या पोस्टचं स्टॅम्प लावून माझ्या उघड्या असलेल्या पोस्ट बॉक्समध्ये येऊन पडलं आणि ते एन्व्हलपही उघडं होतं. ज्याच्यामध्ये माझी सगळी कुंडली आहे, माझे फोन नंबर आहे, माझा ईमेल ID आहे, माझा पॅन नंबर आहे. मग मी ते खरमरीत, आणि खूप मोठं नाव आहे, तुम्हाला मी सांगत नाही धक्का बसेल. मग मी त्यांना म्हटलं हे काय प्रकार आहे आणि तुम्ही हे पोस्टाने पाठवलं आहे, हे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे का आणि मला पोचलं हे तुम्हाला कळतंय का? नाही आम्ही सर काळजी घेऊ. 2023 एप्रिल 2023 मध्ये हाच प्रकार. ऑगस्ट 20 नंतर 23 पर्यंत मला एकदाही स्टेटमेंट आलं नाही डीमॅटचं. एप्रिलमध्ये आलं, मे मध्ये आलं, जूनमध्ये आलं. म्हटलं आता आय एम गोइंग टू टेक अप विथ युअर चेअरमन आणि आय वॉन्ट अ मीटिंग विथ युअर CEO. म्हटलं तुमच्याकडे काही रिस्क मॅनेजमेंट प्रकार आहे की नाही. आणि त्यावेळेला मी 2 अकाउंट उघडले आणि या पहिल्या अकाउंटमध्ये मी एकही खरेदी करत नाही, फक्त विक्री करतो आणि खरेदी दुसऱ्या 2 याच्यामध्ये करतो. मग ते भानावर आले. म्हटलं फायनान्शियल इंटरमिडिएशन तुम्ही करताय, तुमच्याकडे जर जोखमीचं व्यवस्थापन करण्याची पद्धत नसेल, यू आर मिसफिट. मी सौदी अरेबियामध्ये 2 नव्या उद्योगांना प्रारंभ करायला त्यांना रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क बनवून दिलं होतं एका दुबई बेस्ड कन्सल्टन्सी फर्मसाठी. तर सौदी अरेबियामध्ये असा नियम आहे की जेव्हा तुम्ही एका विषयाचं लायसन्स मागता, किंवा मला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिससाठी ते लायसन्स होतं आणि एक इक्विटी ब्रोकिंगसाठी होतं, तेव्हा मी सौदी लॉचा पण अभ्यास केला होता इथे बसून. आणि ते असं म्हणतात की तुम्हाला लायसन्स द्यायच्या आधी तुमचं रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क काय आहे ते आम्हाला तुमच्या लायसन्स ॲप्लिकेशन बरोबर द्या, त्याचा आम्ही अभ्यास करू आणि मग तुम्हाला लायसन्स देऊ. तुम्ही तुमच्या जोखमींचं व्यवस्थापन कसं करताय? मी जेव्हा TJSBला फॉरेन एक्सचेंज बिझनेस सुरू करायला मदत केली 2010 साली,
तेव्हा माझं शेवटचं डॉक्युमेंट मी त्यांना दिलं, या धंद्याचं रिस्क मॅनेजमेंट तुम्ही कसं करणार आहात. यापुढे म्हटलं तुम्ही जे बदल करायचे ते करा कालानुरूप, पण हे मी तुम्हाला फ्रेमवर्क देतोय, या आधारे या धंद्याचं रिस्क मॅनेजमेंट करा. तर ज्या कंपनीकडे रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क नाही, जे बिंदास 5 रुपयांनी, मी म्हटलं अहो तुम्ही बँक स्टेटमेंट पाठवाल का कधी कोणाचं असं. नाही सर, वी रिग्रेट दी इनकन्व्हिनियन्स. म्हटलं अहो तुम्हाला इनकन्व्हिनियन्स आणि रिस्क याच्यातला ज्या वित्तीय संस्थेला फरक कळत नाही, इट्स अ मिसफिट इन्स्टिट्यूशन टू बी इन बिझनेस. पण हे असे उद्योग चालू असतात आपल्याकडे, म्हणून मला ते करावं लागेल. होल्डिंग कंपन्या ह्या डिस्काउंटमध्ये काम करत असतात, त्याच्यावरती माझे व्हिडिओज आहेत. त्याची NAV कशी कॅल्क्युलेट करायची, ते किती डिस्काउंटला आहे. मी कुठल्याही आता कंपनीवरती भाष्य करत नाही, काही नावं त्यांनी इथे दिलेली आहेत, पण त्याचा अभ्यास कसा करावा ह्याच्याबद्दल माझे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही अवश्य बघा. माझ्या मनात असं आहे की जमलं तर पुढच्या आठवड्यामध्ये जे मी आज बोललो त्याच्यावरती मराठी आणि इंग्रजी चॅनलवरती व्हिडिओ एक रिलीज करावा, आजच्याच व्याख्यानाला आधारित माय इन्व्हेस्टमेंट प्रिन्सिपल्सवरती. आणि तिथे एका गुगल ड्राईव्हमध्ये मी वेगवेगळी डॉक्युमेंट्स बनवलेली आहेत. माझ्या व्हिडिओची पण खूप संकलित अशी डॉक्युमेंट्स आहेत. फायनान्शियल वेलनेसवरती 80 पानाची नोट आहे, फ्री टू डाउनलोड. अशा सगळं मी तुम्हाला एका गुगल ड्राईव्हमध्ये आत्ताही उपलब्ध करून देतो लोकांना मी, पण यूट्यूबच्या माध्यमातून मी ते करून देणार आहे. माझी चला हो या शेअर बाजारावर सवार नावाची 40 व्हिडिओची मालिका आहे की कसा अभ्यास करावा आपण, तेही मी सगळं तिथे डॉक्युमेंट्स फॉर्ममध्ये बनवून ठेवलेलं आहे. होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांवरती पण असंच बनवलेलं आहे. ते मी सगळं त्या व्हिडिओच्या खाली एका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल ड्राईव्हची लिंक देईन. आपल्याला माहिती आहे ना गुगल ड्राईव्ह कसा असतो. तिथे क्लिक केलं की तुम्हाला भरपूर गोष्टी डाउनलोड करता येतील. अशी व्यवस्था मी शक्यतो पुढच्या आठवड्यामध्ये, पण आता माझं पुण्याला शिफ्ट व्हायचं आता जोरात काम चालू आहे. अगदी पुढच्या आठवड्यात नाही झालं तर पुढच्या 10 दिवसामध्ये मी नक्की ते व्हिडिओ रिलीज करीन की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक संकलित स्वरूपामध्ये हे मिळेल. आता त्यांनी सनराईज सेक्टरबद्दल मी म्हटलं, मगाशीच मी सांगितली भूमिका की मी सेक्टरल ॲनालिसिस नाही करत, कारण ते मला शक्य नाही. हेल्थ इन्शुरन्स, वाय नॉट थिंक माय प्रीमियम इज युजफुल टू अदर्स, राईट. इट्स माय कॉन्ट्रीब्युशन टू समवन एल्स हू इज अनवेल. हा खूप छान विचार आहे, परंतु ह्या छान विचार केव्हा ठरेल की जेव्हा तुमच्यावरची वेळ येईल, आणि देव करो आणि कधी ती वेळ येऊ नये. पण जर जशी वेळ आली तर तुम्ही डॉक्टरना जर सांगू शकला की माझा हेल्थ इन्शुरन्स नाही, तर ही मनोभूमिका बरोबर आहे की मी प्रीमियम देत आलो, पण जेव्हा फायदा घ्यायची वेळ आली तेव्हा मी तो घेणार नाही आहे, तर तुमची ही कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी आहे. पण तुम्ही तुम्हाला कव्हर मिळावं म्हणून जर हे पैसे भरत असाल तर इट्स नॉट एक्झॅक्टली अ कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी. तुमची हेतू हाच आहे की मला कव्हर हे 10 लाखाचं मिळावं, 15 लाखाचं मिळावं, 20 लाखाचं मिळावं, आणि त्याच्यासाठी तुम्ही 50,000 रुपये प्रीमियम भरताय. त्यामुळे कव्हर इज दी बेसिक ऑब्जेक्टिव्ह. म्हणून मी इथे थोडं हा वेगळा पर्स्पेक्टिव्ह देऊ इच्छितो. सध्या निफ्टी खूप वाढलेला आहे. आता काही मग 5 कंपन्या सांगाल का म्हणून विचारलं आहे, त्या मी सांगत नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतं की तुमचा अभ्यास पुन्हा थांबेल, आणि तसं होऊ नये कधी, तुमच्या अभ्यासाला पर्याय नाही. पण मी सांगितलं की माझ्याकडे 3 इन्व्हेस्टमेंट आणि होल्डिंग कंपन्या आहेत. त्या तुम्ही माझ्या त्या व्हिडिओच्या आधारे मग तुम्ही निवडू शकता कुठली आपण निवडावी. आणि 2 स्मॉल कॅप आहेत, ती एकच होती, त्याच्यात स्प्लिट होऊन डिमर्ज होऊन 2 झाल्या. सध्या निफ्टी वाढलेला आहे. आता हा निफ्टी वाढलेला आहे कसं बघावं, तर ह्याला पण एक तंत्र आहे जे माझ्या व्हिडिओमध्ये एका डाउनलोडेबल एक्सेल फाईलनी मी दिलेलं आहे. माझ्या दृष्टीने आत्ता मार्केट खूप चांगलं आहे गुंतवणूक करायला. 22,000ला ते अत्युत्तम होतं, पण आजही अत्यंत चांगलं आहे. त्याची कारण मीमांसा मी माझ्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. कारण काय होतं, केवळ एक संख्या वाढली म्हणजे ती वाढली का, तर ती कशी बघायला पाहिजे, ती किती वाढली, आपली अर्थव्यवस्था किती वाढली याच्या तुलनेमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ 2002-2003चा मी तुम्हाला दाखला देतो. 2003च्या अखेरीला निफ्टीची पातळी होती 31 मार्च 2003, तुम्ही चेक करून बघू शकता. निफ्टीची पातळी होती 985. त्यावेळेला अर्थव्यवस्था होती 25 लाख कोटी भारताची.
आता भारताची अर्थव्यवस्था होणार आहे 3.5 करोड कोटी. मग 25 लाखावरनं 3.5 करोड कोटी म्हणजे ती किती पट झाली तर आपल्या लक्षात येईल की 15 पट झाली. मग निफ्टी 24 पट झाली. याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? कारण अर्थव्यवस्था आपली 12 ते 12.5% दराने वाढते. आता तुम्ही म्हणाल पेपरात तर येते 6.4 6.5 आणि हे 12.5% काय तुम्ही आम्हाला मूर्ख बनवता का? तर वाढ मोजण्याची 2 प्रकार आहेत, ज्याला म्हणतात रिअल ग्रोथ. रिअल ग्रोथ याचा अर्थ किंमत वाढ जर मी बाजूला ठेवली तर अर्थव्यवस्थेमध्ये होणारी वाढ, दुचाकी किती संख्येने वाढल्या जात आहेत, चारचाकी किती संख्येने वाढल्या जात आहेत, कन्स्ट्रक्शन सेक्टर किती वाढत आहे, याची जर मी केवळ मोजमाप केली, किंमत बाजूला ठेवली तर 6.5% येते. पण त्याच्यावरती 5-5.5% महागाई तुम्ही जोडलीत की अर्थव्यवस्था 12%ने वाढते असं लक्षात येतं. आणि अर्थव्यवस्था 12%ने वाढते म्हणून निफ्टीचा परतावा हा 15.5 ते 16% गेले 23 वर्ष राहिलेला आहे. आणि म्हणून मी मग अशी म्हटलं की तुम्हाला जर गुंतवणुकीचा अभ्यास व्यवस्थित करणं शक्य नसेल, निफ्टी इंडेक्स फंडात तुम्ही जरी गुंतवलं तरी तुम्हाला 16% परतावा मिळणार आहे. त्याच्यावरती किती परतावा मिळवायचा? मी म्हटलं माझा 34% दर आहे, तो माझ्या अभ्यासावरती बेतलेला आहे. ते प्रत्येकावर आहे. ते त्यांनी किती 16चं किती वाढवायचं हे प्रत्येकावर आहे. 40% मिळवणारे पण असतील, 30 मिळवणारे असतील, 20 मिळवणारे असतील. हे आपल्या अभ्यासावरती ते पुढचं अवलंबून आहे. त्यामुळे निफ्टी पीई हे एकमेव एकक आहे. बरेच जण या निफ्टी पीईला एवढे म्हणजे त्या अंधश्रद्धा पण असतात गुंतवणुकीतल्या, त्यातली एक पीई अंधश्रद्धा आहे. पीई एक मापक आहे, पण त्याच्यामध्ये ऑपरेटिंग लिव्हरेज कसं काम करत आहे आणि ऑपरेटिंग लिव्हरेजवरती पण माझे व्हिडिओज आहेत. किंगफिशर, वाय डिड किंगफिशर फेल असं तुम्ही अभिजित फडणवीस नाव टाकून काढलं तर मी लिव्हरेजकडे कसं बघावं याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणजे काय, फायनान्शियल लिव्हरेज म्हणजे काय, त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. तर ऑपरेटिंग लिव्हरेज जेव्हा अर्थव्यवस्थेत काम करायला लागतं तेव्हा तुमचे प्रॉफिट्स मल्टिप्लाय. आणि हा जो पीई आहे जो तुम्ही आज उराशी बाळगून बसलेला आहे तो पीई फटकन बदलून जातो. त्यामुळे केवळ पीईला बांधून राहू नका. जे मी तंत्र विकसित केलेलं आहे ते अर्थव्यवस्था किती वाढली या संदर्भामधलं आहे. आणि ते जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की आजची 24,000ची पातळी ही नरेंद्र मोदी 2014 साली सत्तेवर आले. 2014 साली सत्तेवर आले तेव्हाची 6,800च्या निफ्टी पातळीच्याही खाली आहे. आणि गेल्या 2014 पासून आजपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये किती सकारात्मक बदल झाले, आपल्या सामरिक शक्तीमध्ये किती बदल झाले, आत्ताच आपण त्याचं दर्शन घेतलं. तर निफ्टी माझ्या दृष्टीने हॅज अ व्हेरी हाय पोटेन्शियल टू ग्रो. याचा अर्थ ते खाली जाणार नाही कधी असं नव्हे, पण आत्ता तुम्ही केलेली गुंतवणूक ही तुम्ही जर थोड्या काळाने विचार करून बघितलं तर ही चुकीच्या काळाला नाही आहे. निफ्टी हॅज नॉट गॉन अप टू मच. निफ्टी हॅज अ हाय पोटेन्शियल टू गो व्हेरी हाय. दॅट इज समथिंग माय कन्व्हिक्शन इज. आय मे बी रॉंग. कमेंट ऑन NSE IPO. मी अज्ञ आहे साहेब, मला माहिती पण नाही याच्याबद्दल. ज्याच्याबद्दल काही माहिती नाही त्याच्याबद्दल मी व्यक्त होणं बरोबर नाही. मी IPO मध्ये गुंतवणूकच केलेली नाही, अनेक वर्ष झाली. IPO मध्ये जो OFS असेल विच इज हाय लाईकली इन NSE, तर मी तुम्हाला सांगतो डोंट इवन टच इट. मगाशी मी तुम्हाला OFS सांगितलं. OFS आणि IPO याच्यामधला फरक काय आहे? जेव्हा आतले गुंतवणूकदार बाहेर पडतायत त्यावेळेला कधीही हा शहाणपणा करू नका की नाही मला व्हॅल्यू वर्सेस प्राइस अधिक चांगलं कळतं, मी जाऊन हा शेअर घेणार आहे. हा कधीही करू नका अशी माझी विनंती आहे. शेवटचं, एज इज अबव 70 अँड इज इट सेफ अँड वेन रिस्क इज व्हेरी हाय. मी तुमच्यापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे आणि माझे 99% पैसे शेअर बाजारात आहेत. मी 70 वर्षाचं झालं तरी सुद्धा हे टक्केवारी माझा बदलायचा विचार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगातले सगळे जे मोठे गुंतवणूकदार आहेत दे आर हेविली एक्सपोज टू इक्विटी. मग चढ उतार होत राहतात. ते सगळं त्या मी गमतीने असं म्हणतो की पोहण्याचे 2 प्रकार आहेत. मी स्वतः समुद्रात पोहण्याचा एकदा मूर्खपणा केला होता. ते सुद्धा त्या ओटी भरतीचा काही अंदाज नसताना.
समुद्रामध्ये पोहायला शिरलो 1981 सालची गोष्ट. आणि मागे वळून बघितलं तेव्हा लक्षात आलं की अरे आपण खूप आत गेलो होतो. विनय नवरे आणि मीच होतो. इतकं आत गेलो होतो, मागे वळून बघितलं तर माणसं एवढी एवढी दिसायला लागली. मी विनयला म्हटलं चल परत फिरू आपण. आणि मी बॅकस्ट्रोक मारत, मी चांगला पोहतो, मी बॅकस्ट्रोक मारत न दमता व्यवस्थित पोचलो. आणि तेव्हा लक्षात आलं समुद्रामध्ये ओहोटीमध्ये पोहण्यामध्ये पाण्याची जी खेच असते, तुम्ही प्रयत्न करता त्याशिवाय कितीतरी ती पाणी आतमध्ये घेऊन जातं आणि तुम्हाला कळतच नाही. पण तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे की सर्फिंग करणारे लोक हे, त्यांना म्हटलं तुम्ही स्विमिंग पूलमध्ये सर्फिंग करा, तो कोणीही सर्फर कधीही स्विमिंग पूलमध्ये येऊन करणार नाही. त्याला त्या भरती ओहोटीचाच आनंद आहे. आणि नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की शेअर बाजारात सुद्धा ओहोटी लागल्यानंतर भरतीला निर्माण होण्यासाठी हे उत्तम कालावधी निर्माण होतो. ज्यांना मनामध्ये भीती भरलेल्या आहेत, माझ्यासारख्यांनी ज्यांना 2008-9 मध्ये भीती भरली, ते त्यावेळेला घाबरून पळून जातात. आणि असं म्हटलं जातं की बुल मार्केट इज ऑलवेज बिल्ट ऑन स्केप्टिसिझम. जेव्हा लोकांच्या मनामध्ये सर्वात जास्ती शंकेचं वातावरण असतं, तोच गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ असतो. आणि तिकडनंच नेहमी ही भरती वरती जाते. त्यामुळे शेअर बाजारात येणारा माणूस हे गृहीतच धरून चाललं पाहिजे की त्याला भरती आणि ओहोटीचा खेळ मान्य आहे. ज्याला तो खेळच मान्य नाही त्यांनी स्विमिंग पूलमध्ये पोहावं. मग तिथे लाटा येत नाहीत, भरती नसते, ओहोटी नसते, स्विमिंग पूलमध्ये तुम्ही यथेच्छ पोहा, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्याला भरती ओहोटीचा खेळ हवा आहे त्याला त्या समुद्राशिवाय पर्याय नाही. आणि तिथे मात्र आपल्याला आपल्या जोखमीचं व्यवस्थापन करणं हाच शेअर गुंतवणुकीचा राजमार्ग असू शकतो. मला वाटतं ते इथे मी थांबतो. मला एका AGMला जाऊन तिथेही भाषण करायचं आहे. त्यामुळे तुमच्या परवानगीने मी इथे थांबतो. तुम्ही सगळ्यांनी माझे विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल धन्यवाद. 11 वाजलेले आहेत. मला वाटतं प्रश्नोत्तरांमुळे आपला कालावधी 10:45च्या ऐवजी 15 मिनिटांनी आधीच लांबलेला आहे. पण तरी तुम्ही थांबून राहिलात त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि व्यासपीठाचे पुन्हा एकदा आभार मानून थांबतो. धन्यवाद.